धुळे जिल्ह्यातील 4 विधानसभांमध्ये उमेदवार देणार, माजी आमदार अनिल गोटे यांची घोषणा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका वगळता 4ही विधानसभा मतदारसंघ माजी आमदार अनिल गोटे यांचा पक्ष लोकसंग्रामच्या माध्यमातून स्वबळावर लढणार आहे। माझी प्रकृती ठणठणीत असून धुळे शहर विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याचा निर्धार माजी आमदार अनिल गोटेंनी व्यक्त केला आहे। येणारी विधानसभेची निवडणूक केवळ विकासाच्या, पाण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लढविली जाणार असल्याची माहितीही अनिल गोटेंनी यावेळी दिली। माजी आमदार अनिल गोटेंनी आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा मांडली। यावेळी अनिल गोटेंनी आपल्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। जाती धर्माच्या नावावर गेल्या 20 वर्षापासून निवडणुका झाल्या, तर जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर काही निवडणुका झाल्या नाही। म्हणून तो प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत, तुमच्या घरामधल्या बेरोजगाराला काम पाहिजे असेल, शेतीमालाला रास्त आणि योग्य भाव पाहिजे असेल, तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल, तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण करा। म्हणून माझ्या त्या नव्या आंदोलनाचं नाव आहे ओएनजी दो और लोन भी दो है। आणि सगळीकडे आम्ही या एका विषयावर प्रचार करणार आहोत। लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाचू शकत नाही, तुम्ही आम्हाला द्या, आम्ही 5 वर्ष तुम्हाला परतफेड करू। बाळगण्यासाठी सकट सर्व जिल्ह्यातल्या सर्वांच्या बाळगणी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा आहे। शिरपूरमध्ये आमचं काही काम नाही, एक हाताच्या बोटावर मोजण्याचे 4-5 कार्यकर्ते आहेत, पण शिरपूरमध्ये काय आम्ही लढवणार नाही। पण धुळे तालुका, त्यानंतर साक्री आणि शिंदखेडा हे 4ही मतदारसंघात आम्ही या कार्यक्रमावर निवडणुका लढवणार आहोत। आता आमच्याशी कोणी युती करणार असेल तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही।